शनी महाराज की जय। काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की जगातील सर्वात भीतीदायक आणि न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या देवाचं एक रहस्यमय मंदिर आहे, जिथे शनिदेव एक कावळ्यावर नाही तर चक्क कोकिळ पक्षावर स्वार आहे। एक असं गुप्त ठिकाण जिथे एका साध्या शेतकऱ्याच्या नांगराला परीस लागून लोखंडाचं थेट सोन्यामध्ये रूपांतर झालं होतं। आणि या मंदिरातील मूर्ती दुसरं कोणी नाही तर खुद्द श्रीरामांनी स्वतःच्या हाताने बनवली आणि स्थापित केली होती। पण हे रहस्यमय मंदिर आजपर्यंत जगापासून का लपून राहिलं, आणि या मंदिराच्या विहिरीमध्ये असं काय आहे ज्याच्याने लोकांचे आजार बरे होतात? आणि आज आपण उलगडणार आहोत नाशिकचं सर्वात मोठं रहस्य, श्री शनी महाराजांचं मंदिर नस्तानपूर। मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण शनिदेवांचं नाव ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्यासमोर काळ्या पाषाणातील मूर्ती आणि कावळा येतो। पण महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर 18 किलोमीटरवर वसलेले नस्तनपूर हे एक देवस्थान आहे, जे भारतातील 7.5 शनी शक्तिपीठांपैकी एक स्वयंभू पूर्ण शक्तिपीठ आहे। इथल्या मूर्तीचे वैशिष्ट्य पाहून तुमचे डोळे विस्फरतील, कारण ही मूर्ती चतुर्भुज आहे, म्हणजे 4 हात असलेली, म्हणजे 3 हातात शस्त्र आणि 1 हात आशीर्वाद देताना। नॉर्मली शनिदेवाचे वाहन हा कावळा असतो, पण नस्तनपूरची ही 35 इंची मूर्ती चक्क कोकिळ पक्षावर मांडी घालून बसलेली आहे, आणि त्यांच्या डोक्यावर सूर्यमुकुट कोरलेले आहे, जो ते सूर्यपुत्र असल्याचे दर्शवते। हे शनी मंदिर हे फार पुरातत्व काळापासून इथं स्थायिक झालेलं आहे। फार पूर्वीपासून या मंदिराला खूप महत्त्व आहे। हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील शनी शिंगणापूर आपलं नस्तनपूर पिंपरखेड येथे स्थायिक आहे। पण ह्या मंदिराचं खूप फार प्राचीन रामासीताच्या काळातलं हे मंदिर आहे। तर ते पूर्वी फार छोटं होतं, त्याचा जीर्णोद्धार हा छगनरावजी भुजबळ यांनी केलेला आहे। तर मंदिर खूप छान आहे, बऱ्याच भक्तांना इथले अनुभव आहे, त्याच्यामुळं बरेच लोक शनी अमावस्येच्या वेळेस तर खूप गर्दी असते। पण या जागृत देवस्थानात पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला काही कडक नियम पाळावे लागतात। नियम पहिला, इथे शनी महाराजांचं दर्शन पुरुषांनी घेताना डोक्यावर फेटा, रुमाल किंवा टोपी नसावी। उघड्या डोक्यानेच येथे शनी महाराजांचं दर्शन घ्यावे। दर्शन मज पावले नेत्र हे सुखावले, दर्शन मज पावले नेत्र हे सुखावले, येऊन नस्तनपुरात आज, येऊन नस्तनपुरात आज। नियम दुसरा, चामड्याच्या वस्तू जसे बेल्ट आणि पाकिटं येथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन जाता येत नाही। आणि नियम तिसरा की महिलांना परंपरेनुसार मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरून दर्शन करता येते, आणि पुरुषांना शनी महाराजांच्या अभिषेकाचा विधी पूर्ण करता येतो। शनी महाराज आहो शनी महाराज, शनी महाराज आहो शनी महाराज, शनी महाराज आहो शनी महाराज। पण मग प्रश्न असा पडतो की हे मंदिर नक्की बांधलं कोणी, आणि याच्या मागे कोणती पौराणिक कथा आहे? गोष्ट आहे वनवासाच्या काळातील। ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता हे वनवासामध्ये होते, आणि ज्यावेळेस पंचवटीमधून माता सीतेचं रावणाने हरण केलं, त्यावेळेस राम लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाले, आणि सीतेच्या शोधासाठी निघाल्यानंतर ते अनकाईच्या म्हणजे मनमाडच्या पूर्व बाजूस असलेला जो काही अनकाईचा किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये अगस्त्य ऋषींना भेटण्यासाठी गेले। आणि अगस्तींना भेटल्यानंतर अगस्तींनी विचारलं माता सीता कुठे आहे। त्यावेळेस रामाने घडलेली जी काही हकीकत आहे ती सर्व अगस्त्य मुनींना सांगितली। त्यावेळेस अगस्त्य मुनींनी सांगितलं की राम आणि रावण तुम्ही दोघं एकाच राशीचे आहात, आणि तुम्हाला दोघांनाही महाराजांची 7.5 आलेली आहे। त्यावेळी रामाने विचारलं की माझ्यावर महाराजांची कृपा होण्यासाठी मी काय करू। त्यावेळी अगस्तींनी सांगितलं की तुम्ही 3.5 पीठं शनीची स्थापित करा, त्यांची सेवा करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमचं ध्येय प्राप्त होईल। पूर्वी कोणी जरी असला तरी त्रिकाल संध्या करायची आणि पायी प्रवास करायचे। त्या ठिकाणाहून अगस्त्य मुनींच्या आश्रमातून सकाळी राम लक्ष्मण निघाले, आणि या स्थळी येईपर्यंत त्यांना सायंकाळ झाली। संध्या करत असताना भगवान सूर्याला पश्चिम दिशेला ते ज्यावेळेस अर्घ्य देत होते, त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या स्वयंभू हातात आलेली आहे, आणि तेव्हाची ही स्थापना आहे।
तर पहिलं स्थानी नस्तनपूर, दुसरं उज्जैन, तिसरं राक्षस भुवन आणि अर्धपीठ जे आहे ते वाराणसीमध्ये आहे. किंवा महाराष्ट्रातले लोक आपण बीडला दर्शनासाठी जातात. तर या ठिकाणी रामचंद्रांना त्यांचं ध्येय या भगवंताच्या आशीर्वादाने प्राप्त झालं, तर आपल्यासारख्या शनी भक्तांना देखील आपलं ध्येय नक्कीच प्राप्त होईल. याकरता आपण या क्षेत्री नक्कीच भेट द्यावी. 7:30 असेल तेव्हाच यावं असं अजिबात नाही. तर शनी महाराजांना नुसतं भेटण्यासाठी जरी आले तरीही भगवान शनी महाराज कृपा केल्याशिवाय राहणार नाही, कारण ती आई आहे. शनी महाराजांविषयी अनेक गैरसमज निर्माण करून दिलेले आहे, तर ते गैरसमज दूर ठेवून भगवान शनी महाराजांची सेवा आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण जरूर या. जय शनिदेव. पण या मंदिराचा इतिहास फक्त पौराणिक नाही, तर ऐतिहासिक आणि चमत्कारिकसुद्धा आहे. इतिहास काळात इथे राजा खोजा नाईक नावाचा एक मोठा शनिभक्त राहायचा आणि एकदा तो नांगरणी करत असताना त्याच्या नांगराला एका दगडाचा स्पर्श झाला. आणि ते पाहता पाहता लोखंडाच्या नांगराचं सोन्यात रूपांतर झालं. तो दगड दुसरा तिसरा कोणी नसून परीस होता, लोखंडाला सोनं करणारा परीस. राजा खोजा नाईकला त्या मिळालेल्या अफाट संपत्तीमधून त्याने इथं शनी महाराजांचं भव्य मंदिर बांधलं. इथे भक्कम एक किल्ला बांधला आणि एक ऐतिहासिक विहीर बांधली आणि आज त्या विहिरीला परिसाची विहीर म्हणून ओळखता. आणि फार पूर्वी इथं कोणी खोजा नाईक होता म्हणे, त्याच्यामुळं ह्या मंदिराला खूपच महत्त्व आलेलं आहे. मी ऐकलंय त्या खोजा नायकाला म्हणजे एक्सपिरियन्स परिसाचं काहीतरी होतं. परिस त्याला पूर्वी एक परीस सापडलेलं होतं म्हणे. ते परिसाला त्यानं जास्त लोखंडाला लावलं म्हणजे सोनं व्हायचं अशी पूर्वीच्या लोकांची भावना होती. त्यानं रातोरात रेल्वेवर पूल बांधलेला होता, म्हणजे रेल्वे अडवायचा प्रयत्न केला होता. तो म्हणता पूर्वीचे लोक का तो एका भुयारात गेला तर तो कुठं गेला तो त्याचा दिसलाच नाही परत. आता जर आजच्या पिढीनुसार बोलायचं झालं तर आजच्या तरुणांना वाटते की शनिदेव फक्त भीती, अडथळे आणि साडेसाती. पण मित्रांनो, शनिदेव हे फक्त भीती नाही, तर ते आहे विज्ञानाचे लॉ ऑफ कर्मा. न्यूटनचा तिसरा नियम आठवतोय? एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. शनिदेव दुसरं काही नाही करत, ते फक्त तुमच्या कर्मांचा हिशोब ठेवणारी न्यायदेवता आहे. जर तुमचे विचार आणि काम प्रामाणिक असतील तर शनिदेव तुम्हाला शिक्षा नाही तर आयुष्याच्या सर्वात उंच पदावर घेऊन जातात. नमस्कार, मी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून आलो आहे. तर शनी मंदिरामध्ये येण्याचं कारण म्हणजे आमच्या आईचं हे माहेर आहे. तर आम्ही इथं आमच्या मामाचं गाव, त्यामुळे आम्ही इथं त्यासाठी आम्ही कायम येत असतो. तर आमच्या आईने इथं नवस केलं होतं माझ्यासाठी की मला चांगली नोकरी लागावी, यासाठी नवस केल्यामुळं आणि त्या पद्धतीने तो आज मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत. मी चांगल्या पदावर आज कार्यरत आहे, नोकरी पण चांगली लागली आणि सगळं व्यवस्थित आहे. आणि इथं प्रभू श्रीरामांच्या हस्ते ही जी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती, हे मंदिराचं महत्त्व खूप जास्त आहे आणि चांगल्या पद्धतीने आहे. तर इथं मंदिराचे परिसर जर बघितलं तर खूप स्वच्छता, खूप छान, मंदिर पण खूप छान पद्धतीने मेंटेन केलेले आहे. तर त्याबद्दल मंदिर प्रशासनाचे आभार. मित्रांनो, जर आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये जर तुम्हाला वेलबिंग आणि मेंटल डिटॉक्स पाहिजे असेल तर हे नस्तानपूरचे 12 एकरच्या परिसरात ही उत्तम जागा आहे. कारण इथं असलेले बाग बगीचे, फुलं, झाडं आणि इथलं वातावरण मनाला एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब देते. इथल्या अभिषेक विधीची परंपरासुद्धा खूप खास आहे. कारण इथे मुख्य मंदिराच्या बाजूला एक भव्य अभिषेक कक्ष बनवला आहे आणि तिथे शनिदेवांना महाअभिषेक केला जातो, पण एका विशिष्ट नियमाने. इथे तेल वाहण्याची पद्धत जरा वेगळी आहे. इथे तेल नेहमी सव्वाच्या प्रमाणात आणलं जातं, जसं की 1.25 पाव, 1.25 किलो किंवा 5.25 किलो. सोबतच काळे तीळ, रुईची फुले आणि काळे कपडे अर्पण केले जातात. पण सर्वात मोठा चमत्कार मानला जातो तो म्हणजे खोज राजाने बांधलेल्या परीस विहिरीचं पाणी. भक्तांचा असा विश्वास आहे की जर आपण त्या विहिरीचं पाणी प्राशन केलं तर आपल्या अंगातील आजार
आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नस्तनपूर हे न्यायाचे पीठ मानलं जातं. जर कोणी इथे खोटं बोलून, कपट करून किंवा कोणाला फसवण्याच्या उद्देशाने नवस केला तर त्याला शनिदेवाच्या कोपाला सामोरे जावे लागते. कारण इथे फक्त शुद्ध मनाने केलेली प्रार्थनालाच फळ भेटतं. मित्रांनो, नस्तनपूरचं हे शनी मंदिर आपल्याला एकच गोष्ट शिकवतं की जर तुमची संकटे किंवा साडेसाती कितीही मोठे असो, पण जर तुमचं मन आणि कर्म चांगले असतील तर शनी महाराज तुमच्या मागं ढाल बनून उभे राहतात. शनी महाराज की तर मित्रांनो, अशा प्रकारचा इतिहास शोधणं, नस्तनपूरच्या कथा रिसर्च करणं आणि अशी सिनेमॅटिक डॉक्युमेंटरी बनवायला खूप मेहनत आणि वेळ लागतो. आणि जर तुम्हाला नस्तनपूर मंदिराची या व्हिडिओमधून ही गुप्त माहिती आवडली असेल तर मला काहीच नको, मला फक्त तुमचं एक लाईक आणि कमेंटमध्ये जय शनिदेव हे लिहा आणि या ऐतिहासिक मंदिराला नक्की भेट द्या. धन्यवाद. जय शनिदेव.